अब जाना है, हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। मातीची पाटी आणि काठीची पेन्सिल करून मोकळ्या आभाळाखाली मन लावून अक्षर गिरवणारी ही लेकरं पहा। अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही एक उत्तम शिक्षक लाभल्यानं या लेकरांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं दिशा मिळाली आहे। धुळ्यात ही बल्ल्यावरची शाळा भरण्यामागची नेमकी प्रेरणा कुठून आली? या ठिकाणी काही जे विद्यार्थी होते शाळेमध्ये अनियमित येण्याचं त्यांचं जे प्रमाण होतं, अनुपस्थित राहण्याचं, त्या विद्यार्थ्यांकडे ज्यावेळेस पालक भेटीच्या निमित्ताने येणं झालं तर त्यावेळेस त्यांची अनेक कारणं माझ्यासमोर आली। मग या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसोबत इतरही अनेक मुलं, 1ली ते 10वी पर्यंतचे शिक्षण घेणारे बरेचसे मुलं, म्हणजे जवळपास या टेकडीवर 25 ते 30 मुलं शाळेत जाणारे आहेत। त्या सर्व मुलांना एकत्रितरित्या करून त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का हा एक विचार डोक्यात आला आणि त्या माध्यमातून ही बल्लीवरची शाळा हा एक उपक्रम मी इथं सुरू केला। उपशिक्षक अविनाश पाटलांनी या मुलांच्या अडचणी समजून घेत नकाणे गावाजवळील पाड्यावरच येऊन शिकवण्यास केलेली सुरुवात ही निश्चितच सोपी नव्हती, पण शिक्षकाची जिद्द आणि विद्यार्थ्याच्या शिक्षणावरील प्रेमानं सारं काही सोपं झालं। सुरुवातीला शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे आम्ही जमिनीवर लिखाण कामाचं कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही त्या कृती केल्या। तर त्यांच्यामध्ये ज्या काही कलागुण असतील त्यांना वाव देण्याचा मी प्रयत्न केला। एखाद्याला गाणं येत असेल त्याला संधी दिली आणि त्यांच्यामधली स्टेज डेअरिंग असेल, त्यांचं कॉन्फिडन्स असेल, आत्मविश्वास वाढवण्याचा मी प्रयत्न केला। पालकांना एकत्रितरित्या आणून त्यांना सुद्धा मार्गदर्शन केलं। बल्ल्यावरच्या या शाळेनं इथल्या लेकरांना उज्ज्वल भविष्यासाठी आता आशेचा किरण दाखवलाय। त्यामुळे आपली स्वप्न उराशी घेऊन ते इथं मन लावून शिकतात। कितवीला जाते तू? सर कसे शिकवतात? आणि छान शिकवतात सर। तुला आवडतं शाळेत यायला? हो। मग आता शाळेत रेग्युलर जायशील? हो। काय व्हायचं तुला मोठं? काय व्हायचं तुला? ते मला मॅडम व्हायचं। जवळपास 20 पेक्षाही अधिक मुलं अविनाश पाटलांकडे प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतात। आपल्यावरील जबाबदारीचं महत्त्व ओळखत स्वतः ऊर्जेनं अविनाश पाटलांची या मुलांच्या भविष्यासाठी सुरू असलेली धडपड पाहून मोठं कौतुक वाटतं। असंख्य अडचणी असतानाही असा सावलीसारखा शिक्षक लाभला तर आणखी काय हवं। नागिन मोरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, धुळे। यही सपना है तेरा, तूने पहचाना है, तुझे अब ये दिखाना है। रोके तुझको आंधियां या जमीन और आसमां पाएगा जो लक्ष्य है शाबाश। 13, हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले, क्या दूरियां क्या फासले, मंजिल लगे आके गले। हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले, तू चल यूं ही अब सुबह शाम रुकना। 10, 11, 12, 13, ए शाबाश, व्हेरी गुड, व्हेरी। आता बी काढा, बी काढा, व्हेरी गुड, शाबाश। बघा याने काढला बी। बोला बोला। नदी जोगता पुष्पराज देवा में कभी नदी जोगता, 1 4 4 How I wonder what you are.
वा 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 छान छान छान. चला बादल बादल आहे चल बादल. अरे हळू रे अरे वा 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 वा. चला कोण येते पुढे अजून. चल ये शुभम आहे. वा 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 छान छान छान. बस काय आहे आणि हा अंक काय आहे 20. काय आहे 20. दोनावर काय आहे 0. हा काय बेटा काय याफ. याफ तू काय लिहितोय दिनेश. के ली बरोबर ली. शाबास. तू काय लिहिते बेटा. टी खाली नको येऊ देऊ. ओ काय लिहितोय तू. काय लिहितोय विशाल. KHA खा. तू काय लिहितोय रवींद्र. KHAI. हा पा एक मिनिट. चला वाचून दाखव मला. कोण हात वरती करा ज्याला वाचता येतं. उगम. काय शब्द आहे हा उगम. आता वाचून दाखव बरं मला. इसम. काय शब्द आहे. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. टाळ्या वाजवा. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलया. काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलया. काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. भेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस. घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया. ते मी लहान जशी तुमच्या सारखी होती ना तशी मी पण शाळेत जात होते. मला एक तर 8वी तर 12वी. मी आज त्यांच्या मार्गदर्शनामुळे मुंबई इथे पोलीस मध्ये कार्यरत आहे. तर तुम्ही पण त्या शिका माझ्यासारखे मोठे व्हा. सर तुम्हाला इथपर्यंत येऊन शिक्षण देत आहे. आम्ही तर 3 1 3 दुने 6. पदर तुझा जळला. छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई. अपराध किती झाले पण आता शरण तुला आई.